ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयांतर्गत पाठिंबाच्या तासाला भागपेढी पद्धती याचा अभ्यास जो आहे तो आपण सुरू केला होता. आणि त्यापैकी या अगोदर आपण भागपेढी पद्धतीचा अर्थ, भागपेढी पद्धतीचे फायदे जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला भागपेढी पद्धतीचे घटक जे आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता भागपेढी पद्धत जर पाहिली तर भागपेढी पद्धती खालील घटकाच्या मदतीने कार्यान्वित होते. म्हणजे एकूण 4 घटक आहेत त्यामध्ये. त्यातला एक आपण जर बघितलं तर डिपॉझिटरी, दुसरा आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, तिसरा आहे बेनिफिशियल ओनर आणि चौथा आहे कंपनी. म्हणजे भागपेढी पद्धतीचा अभ्यास करत असताना या भागपेढी पद्धतीचे एकूण हे 4 घटक आहेत की ज्यामध्ये डिपॉझिटरी असेल, डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे, बेनिफिशियल ओनर आणि कंपनी. त्यापैकी पहिला जो काय घटक आहे तो पहिला घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, तो आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट. फक्त डिपॉझिटरी सुरुवातीला आपण अभ्यासू. आता भागपेढी किंवा डिपॉझिटरी आपण जर पाहिलं तर डिपॉझिटरी किंवा भागपेढी ही मध्यवर्ती बँकेसारखी एक संस्था आहे. जशी मध्यवर्ती बँक आहे, जी मध्यवर्ती बँक पूर्ण जी काही बँकिंग रचना जी आहे भारतातील असणारी जी काही बँकिंग रचना आहे या बँकिंग रचनेवर मार्गदर्शन करते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. तसाच जो काय भाग आहे ही डिपॉझिटरी किंवा भागपेढी जी आहे ही मध्यवर्ती बँकेसारखी आहे, जिथे गुंतवणूकदारांच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात. म्हणजे जसं मध्यवर्ती बँकेचं जे काही काम आहे त्याच पद्धतीचे जे काही महत्त्वाचं काम प्रतिभूतीच्या संदर्भामध्ये ही भागपेढी करणार आहे. अशा प्रतिभूतींची व्यवहाराशी संबंधित वेगवेगळ्या सेवा या डिपॉझिटरी किंवा भागपेढी जे आहेत हे आपल्याला पुरवतात. गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी डिपॉझिटरी जबाबदार असते आणि डिपॉझिटरी बरोबर गुंतवणूकदारांचा थेट संबंध नसतो. जसं आपण डिपॉझिटरी पार्टिसिपंट जर पाहिलं तर त्यांचा संबंध असतो, पण डिपॉझिटरींच्या बरोबर गुंतवणूकदारांचा थेट संबंध असणार नाही. डिपॉझिटरी ही कंपनी व गुंतवणूकदार यांच्यात दुवा म्हणून काम करते. म्हणजे डिपॉझिटरीचा भाग आपण लक्षात घेताना यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत. तर डिपॉझिटरी जी आहे ती मध्यवर्ती बँकेसारखी संस्था आहे आणि जिथे गुंतवणूकदारांच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्या जातात आणि अशा प्रतिभूतींच्या व्यवहाराशी संबंधित अनेक स्वरूपाच्या ज्या सेवा आहेत या भागपेढी किंवा डिपॉझिटरी जे आहेत हे आपल्याला पुरवत असतात. गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी ही डिपॉझिटरी जबाबदार असते. डिपॉझिटरी बरोबर गुंतवणूकदारांचा थेट संबंध जो आहे तो असत नाही, परंतु डिपॉझिटरी ही एक दुवा म्हणून काम करणार आहे. आता दुवा म्हणून काम करत असताना कोणत्या घटकाचा दुवा असेल तर एक म्हणजे कंपनी आणि गुंतवणूकदार आहे यांच्यामधला जो काही दुवा आहे हा दुवा म्हणून ह्या ठिकाणी काम करणार आहे. हे आपण पाहिलं तर डिपॉझिटरी नंतर दुसरं जे आहे ते आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, ज्याला आपण भागपेढीचा प्रतिनिधी असं म्हणतोय. सुरुवातीला आपण बघत असताना फक्त डिपॉझिटरी किंवा फक्त भागपेढी बघितलेली. आता आपल्याला बघायचं आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, ज्याला आपण डीपी किंवा भागपेढीचा प्रतिनिधी असं म्हणतोय. आता ही जी काही डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे ही डिपॉझिटरीची एक प्रतिनिधी असते. सेबी कायद्यामुळे डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही नोंदणीकृत असते. सेबी अधिनियम डिपॉझिटरी अँड पार्टिसिपंट 1996 अंतर्गत नमूद केलेले अधिकार व जबाबदाऱ्या प्राप्त असतात. डिपॉझिटरीद्वारे नियुक्त मध्यस्थ म्हणून डीपी काम करते. म्हणजे एक मध्यस्थाची जी काही भूमिका आहे ती भूमिका ही डिपॉझिटरी पार्टिसिपंट पार पाडत असते. डिपॉझिटरी व गुंतवणूकदार यांच्यातील दुवा म्हणून डीपी काम करते. आता पाठीमाग देखील आपण बघितलं तर ही डिपॉझिटरी देखील किंवा भागपेढी देखील दुवा आहे. ही कशाची दुवा आहे तर कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यातली दुवा जी आहे ती भागपेढी डिपॉझिटरी आहे. तर ह्यामध्ये आपण बघत असताना डिपॉझिटरी व गुंतवणूकदार जे आहे यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्याचं काम ही डिपॉझिटरी पार्टिसिपंट करणार आहे. डिपॉझिटरीचा भाग आपण जर बघितला तर डिपॉझिटरीचा थेट गुंतवणूकदाराशी संबंध येत नाही, पण हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट जे आहेत, ज्यांना आपण भागपेढीचा प्रतिनिधी असं म्हणतोय, हे थेट ग्राहकाशी व्यवहार करते आणि वेगवेगळे खात्याचे विवरण, जे काही स्टेटमेंट जे आहे ती स्टेटमेंट त्या ठिकाणी पाठवत असते. यांची कार्य प्रतिभूती बँकेत सुरक्षित आहेत. प्रतिभूतीची बँक म्हणून डीपीचे कार्य असते. हा डिमटेरियलायझेशन सुलभ करते. हक्क भाग, बोनस भाग इत्यादी वाटपाच्या वेळी डीपी कडून प्रतिभूती डीमॅट खात्यात जमा केले जातात. डीमॅट खातं जे
भाग किंवा कर्ज रोखे असतील यांच्या खरेदी विक्रीसाठी आपण जे काही वापरत असतो डीमॅट, तर त्या ठिकाणी हक्क भाग असतील किंवा बोनस भाग असतील इत्यादी वाटपाच्या वेळी ही डिपॉझिटरी पार्टिसिपंट करून प्रतिभूती डीमॅट खात्यामध्ये जमा केल्या जातात. दिलेला लाभांश, व्याज इत्यादी पटकन जमा करण्याचे काम ही डिपॉझिटरी पार्टिसिपंट करत असते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार पूर्तता करण्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंट महत्त्वाचे योगदान देते. मी डिपॉझिटरी पार्टिसिपंटचा भाग आपण जर पाहिला तर डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही डिपॉझिटरीची प्रतिनिधी आहे आणि सेबी कायद्यान्वये डिपॉझिटरी पार्टिसिपंट ही नोंदणीकृत असते. सेबी अधिनियम 1996 अंतर्गत नमूद केलेले अधिकार व जबाबदारी ह्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटला आहेत. आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट जे आहे एक मध्यस्थांची भूमिका निभावते, तसंच एक दुवा म्हणून देखील काम करत असते. डिपॉझिटरी व गुंतवणूकदार यांच्यामध्ये दुवा म्हणून ही डीपी किंवा ज्याला आपण डिपॉझिटरी पार्टिसिपंट असं म्हणतोय हे काम करत असते. तसेच डिमॅटलायझेशनची जी सुविधा आहे ही सुविधा देखील सुलभ करत असते. हक्क भाग असेल, बोनस भाग असेल इत्यादी वाटपाच्या वेळी डीपी कडून प्रतिभूती डीमॅट खात्यामध्ये जमा केल्या जातात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे व्यवहार या डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या द्वारे पूर्ण केले जातात. आता ही जी डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे या डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून कोणकोणत्या संस्था काम करू शकतात, तर त्यामध्ये अनेक स्वरूपाच्या संस्था ज्या आहेत या डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून काम करू शकतात. ज्यामध्ये वित्तीय संस्था असतील, बँका, मान्यताप्राप्त विदेशी बँक, परिरक्षक, कस्टोडियन, भाग दलाल, शोधन व्यवहार संस्था, क्लिअरिंग कॉर्पोरेशन, बिगर बँकिंग वित्तपुरवठा संस्था, NBFC, भाग विक्री निबंधक संस्था किंवा भाग हस्तांतरण नोंदणी संस्था. म्हणजे हे डिपॉझिटरी पार्टिसिपंटचा भाग आपण लक्षात घेताना ही डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून कोण काम करू शकतं, कोणकोणत्या स्वरूपाच्या संस्था ह्या काम करू शकतात, तर त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे वित्तीय संस्था, बँका, मान्यताप्राप्त विदेशी बँका, परिरक्षक, भाग दलाल, शोधन व्यवसाय संस्था, बिगर बँकिंग वित्तपुरवठा संस्था, भाग विक्री निबंधक संस्था किंवा भाग हस्तांतर नोंदणी संस्था, शेअर ट्रान्सफर एजंट जे आहेत हे डीपी म्हणून काम करू शकतात किंवा भाग पेढीचा प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात. आता प्रत्येक गुंतवणूकदारांच्या प्रतिभूती डीमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा भाग पेढीचा प्रतिनिधी नोंद ठेवत असते. म्हणजे प्रत्येक जो काय गुंतवणूकदार आहे त्या प्रत्येक गुंतवणूकदारांच्या ज्या प्रतिभूती आहेत, ज्यामध्ये शेअर असतील, डिबेंचर असतील, बॉन्ड असतील, हे डीमॅट खात्यामध्ये ही डिपॉझिटरी पार्टिसिपंट नोंद ठेवत असते. आणि डीपीला अद्वितीय ओळख क्रमांक असतो. म्हणजे जे काय डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे यांना एक अद्वितीय ओळख क्रमांक जो आहे हा क्रमांक देखील असणार आहे. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर हे जे दोन भाग आहेत, एक आहे भाग पेढी किंवा डिपॉझिटरी, ही मध्यवर्ती बँकेसाठी सारखे काम करत असते, ती देखील दुवा म्हणून काम करते आणि प्रतिभूती सुरक्षित ठेवण्यासाठी जी महत्त्वाचे कार्य जे ही डिपॉझिटरी करत असते. तसंच डिपॉझिटरी पार्टिसिपंट आपण जर बघितलं तर डिपॉझिटरी पार्टिसिपंट सेबीद्वारे नोंदणीकृत असते आणि एक मध्यस्थांची भूमिका असेल आणि त्यांचा थेट ग्राहकांशी संबंध येतो. डिमॅटलायझेशनची सुविधा पुरवत असते, डीमॅट खात्यासंबंधामध्ये सुविधा देत असते आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंटला एक अद्वितीय ओळख क्रमांक असतो. त्यानंतर तिसरा भाग आपल्याला पाहायचा आहे तो आहे बेनिफिशियल ओनर, ज्याला आपण BO असं म्हणतो. आता BO म्हणजे काय, तर BO हा प्रतिभूतीचा गुंतवणूकदार असतो ज्यांनी डिपॉझिटरीच्या सेवेचा लाभ घेतला आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण बघताना पहिले दोन घटक पाहिले, एक आहे डिपॉझिटरी आणि दुसरे आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट. डिपॉझिटर हा प्रत्यक्ष गुंतवणूकदाराशी संबंध येत नसतो, तर डिपॉझिटरी पार्टिसिपंट जे आहे ही गुंतवणूकदाराशी संबंधित असते. तसा आपण तिसरा भाग आपण जर पाहिला तर बेनिफिशियल ओनर किंवा ज्याला आपण BO असं म्हणतो, हा प्रतिभूतींचा गुंतवणूकदार आहे की ज्यांनी डिपॉझिटरीच्या सेवेचा लाभ घेतलाय. डिपॉझिटरीने धारण केलेल्या प्रतिभूतीवरील बेनिफिशियल ओनरचे सर्व हक्क, फायदे हे प्रतिभूती संदर्भात असलेल्या जबाबदाऱ्यांना अधीन राहून असतात. म्हणजे जे काही डिपॉझिटरीने धारण केलेल्या प्रतिभूतीवरील बेनिफिशियल ओनरचे सर्व हक्क, फायदे हे प्रतिभूती संदर्भात असलेल्या जबाबदाऱ्यांना अधीन राहून असतात. बेनिफिशियल ओनर किंवा BO हा गुंतवणूकदार आहे ज्याच्या नावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती ठेवण्याच्या उद्देशाने डिपॉझिटरीमध्ये डीमॅट खाते उघडले जाते. म्हणजे आपण बेनिफिशियल ओनर बघत असताना तो प्रत्यक्ष गुंतवणूकदार आहे, प्रतिभूती संदर्भामध्ये त्याला अनेक स्वरूपाचे हक्क प्राप्त होतात आणि प्रत्यक्ष जे काही डीमॅट अकाउंट जे आहे ते डीमॅट अकाउंट ज्या व्यक्तीच्या नावे उघडलं जातं तो आहे बेनिफिशियल ओनर.
डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडून मिळणाऱ्या सेवेसाठी बेनिफिशियल ओनर सेवा शुल्क देत असतो. बेनिफिशियल ओनरला डिपॉझिटरी आणि डीपीचा ग्राहक देखील म्हटले जाऊ शकते. म्हणजे डिपॉझिटरी असेल किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट असेल, यांचा ग्राहक कोण असेल, तर तो असेल बेनिफिशियल ओनर, जो प्रत्यक्षात गुंतवणूकदार आहे. आणि इथं गुंतवणूकदार म्हणजे ग्राहक असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर बेनिफिशियल ओनर जो आहे, बीओला विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो, ज्यामध्ये प्रतिभूती ठेवल्या जातात. त्यांचं जे काही डीमॅट अकाउंट असेल, त्या डीमॅट अकाउंटला विशिष्ट स्वरूपाचा नंबर असेल आणि त्या डीमॅट खात्याअंतर्गत वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या प्रतिभूती असतात, शेअर असतील, बॉन्ड असतील, डिबेंचर असतील, हे त्यामध्ये ठेवले जातात. तर अशा प्रकारे तिसरा जो काही घटक आहे, हा आहे बेनिफिशियल ओनर, बीओ. हा बीओ म्हणजे कोण असेल, तर तो प्रत्यक्ष गुंतवणूकदार असतील आणि प्रतिभूती संदर्भातील अनेक फायदे किंवा हक्क त्यांना दिले जातात. त्याचबरोबर हा प्रत्यक्ष गुंतवणूकदार आहे, याच्या नावाने खातं उघडलं जातं आणि हा डिपॉझिटरीचा किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटचा ग्राहक असं देखील याला म्हटलं जातं. आणि बेनिफिशियल ओनरला विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो, ज्यामध्ये प्रतिभूती ठेवल्या जातात. आणि त्याचा चौथा जो आहे, तो आहे इश्युअर कंपनी. इश्युअर कंपनी म्हणजे काय, की ही अशी कंपनी आहे की जिने प्रतिभूतीचे डिमॅटिकरण केले आहे. कंपनीने डिपॉझिटरीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी इश्युअर कंपनी जी आहे, की ज्या इश्युअर कंपनीनं, की अशी कंपनी आहे की जिनं प्रतिभूतीचं डिमॅटिकरण केलेलं आहे. आणि अशी जी काही कंपनी आहे, या कंपनीला डिपॉझिटरीकडं म्हणजे भागपेढीकडं नोंदणी करणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे हे एकूण 4 घटक आहेत. डिपॉझिटरी एक मध्यवर्ती संस्था आहे. डिपॉझिटरी पार्टिसिपंट, डिपॉझिटरी प्रतिनिधी, बेनिफिशियल ओनर ग्राहक आहे किंवा गुंतवणूकदार असं म्हणू शकतो. आणि कंपनी म्हणजे अशी कंपनी आहे, इश्युअर कंपनी, की ज्या ठिकाणी प्रतिभूतीचं डिमॅटिकरण केलं जातं किंवा जिने प्रतिभूतीचं डिमॅटिकरण केलंय आणि कंपनीने डिपॉझिटरीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. हा झाला, हे 4 घटक झाले. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे भागपेढी पद्धतीच्या संकल्पना. जी काय भागपेढी आहे, तर भागपेढी पद्धतीला अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी काही संकल्पना आवश्यक आहेत, की ज्यामध्ये डिमॅटरलायझेशन असेल, ज्याला आपण डिमॅट असं म्हणतोय, रिमॅटरलायझेशन असेल, ज्याला रिमॅट असं म्हणतोय, फंगिबिलिटी असेल आणि ISIN नंबर जो आहे. तर या 4 संकल्पना आता आपल्याला पाहायच्या आहेत. त्यातला पहिला आहे, ते आहे डिमॅटरलायझेशन. आता डिमॅटरलायझेशन म्हणजे थोडक्यामध्ये डीमॅट ही अशी प्रक्रिया आहे, की ज्याद्वारे नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे भौतिक प्रमाणपत्र देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केले जातात. गुंतवणूकदारांनी भरलेला DRF डीमॅट विनंती अर्ज डीपीकडे व डिपॉझिटरीकडे पाठवला जातो व त्याच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी डीपीकडे डीमॅट खात्याच्या प्रतिभूती जमा करते. आता डिमॅटरलायझेशनचा थोडक्यात अर्थ आपण जर पाहिला, तर डिमॅटरलायझेशन म्हणजे काय, की भौतिक प्रमाणपत्राचे रूपांतर इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्रामध्ये करायचं आहे. आता हे भौतिक प्रमाणपत्राचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्रामध्ये करत असताना ह्यामध्ये कुणाकुणाची भूमिका असेल, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका गुंतवणूकदार, डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट हे तिन्ही घटक ह्यामध्ये इन्क्लूड होतात. गुंतवणूकदाराने भरलेला DRF डीमॅट विनंती अर्ज डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे व डिपॉझिटरीकडे पाठवला जातो व त्याच्या मान्यतेनंतर डिपॉझिटरी डीपीकडे डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा करते. तर अशा संदर्भामध्ये ही डिमॅटरलायझेशन आहे, की ज्यामध्ये भौतिक प्रमाणपत्राचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये केलं जातं. आता डीमॅट नंतर जो आहे, तो आहे रिमॅट, ज्याला आपण रिमॅटरलायझेशन असं म्हणतोय. पहिल्यांदा आपण बघितला, तो आहे डिमॅटरलायझेशन. आता आपल्याला पाहायचं आहे, तो आहे रिमॅटरलायझेशन. आता रिमॅटरलायझेशन म्हणजे काय, की याबरोबर अपोजिट प्रक्रिया आहे. ही अशी प्रक्रिया आहे, की ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतीचे भौतिक कागद स्वरूपातील प्रमाणपत्रावर किंवा प्रमाणपत्रात रूपांतरण केले जाते. वरती आपण काय पाहिलं, तर जी भौतिक प्रमाणपत्र होती, त्या भौतिक प्रमाणपत्राचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करायचं आहे, त्याला डीमॅट असं आपण म्हणतोय. मग त्यासाठी जो गुंतवणूकदार आहे, त्या गुंतवणूकदाराने भरलेला DRF डीमॅट विनंती अर्ज डीपीकडे किंवा डिपॉझिटरीकडे पाठवला जातो आणि त्यानंतर मान्यतानंतर त्यांना ते डीमॅट खात्यामध्ये प्रतिभूती जमा केल्या जातात. ह्यामध्ये बरोबर अपोजिट आहे. ही अशी प्रक्रिया आहे, की ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतीचे भौतिक कागद स्वरूपातील प्रमाणपत्रात रूपांतरण केले जाते. ग्राहकास RRFच्या स्वरूपात लेखी विनंती इश्युअर कंपनीला
आणि डिमॅटिक डिपॉझिटरीला पाठवले जाते. मी वरती आपण जर पाहिलं तर गुंतवणूकदारांनी भरलेला अर्ज जो आहे हा कुणाला पाठवला जात होता? डीआरएफ जे काय डीआरएफ डिमॅट विनंती अर्ज जो आहे हा डीपी कडे आणि डिपॉझिटरीकडे पाठवला जात होता. या ठिकाणी थोडासा त्यामध्ये चेंज आहे. ग्राहकास RRFच्या स्वरूपात लेखी विनंती इश्युअर कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठवली जाते. इश्युअर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते आणि ग्राहकांना पाठवते आणि त्याच वेळी डिपॉझिटरीला रिमॅट विनंती मान्य केल्याची पुष्टी करते. डिपॉझिटरी ही डीपीद्वारे त्या प्रतिभूतीचे खाते नावे करते. म्हणजे प्रक्रिया थोडीशी अपोजिट आहे. डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजे डीमॅट आहे आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे रिमॅट आहे. डिमटेरियलायझेशनमध्ये गुंतवणूकदार, त्यानंतर डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट ह्या तिघांचाही रोल आहे. आणि रिमटेरियलायझेशनमध्ये जो ग्राहक किंवा जो गुंतवणूकदार असेल तो इश्युअर कंपनी आणि डिपॉझिटरी या तिघांचा समावेश जो आहे ह्या रिमटेरियलायझेशनमध्ये होणार आहे. त्यानंतर तिसरा आता आपल्याला पाहायचा आहे